Welcome once again to Param Community, and today we will start paleontological evidence. फॉसिल्स आपण डायग्राम का बघतोय कारण पॅलिओन्टॉलॉजी आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं, पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस बघायचे. व्हॉट इज पॅलिओन्टॉलॉजी? पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे पुरातत्वशास्त्र, जुन्या झालेल्या गोष्टींचा अभ्यास करणे, जुन्या असलेल्या वस्तूंचा अभ्यास म्हणजे पॅलिओन्टॉलॉजी. मग आता जुने झालेले पार्ट म्हणजे डायनोसॉर त्यावेळी गाडले गेले, त्यांचे आता पूर्ण सापळे किंवा त्यांचे स्केलेटन जशाला तसे आपल्याला गाडलेले जमिनीमध्ये दिसतात. दे वर प्रिझर्व, तर त्याला आपण फॉसिल म्हणतो. आता याचे एक्झाम्पल मध्ये काय बघू आपण? लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरीड, पुरल्या गेले, आपण म्हटलो गाडल्या गेले, ते पुरल्या गेले ड्यू टू डिझास्टर लाईक फ्लड, अर्थक्वेक, व्हॉल्कॅनो एटसेट्रा. वेगवेगळ्या नॅचरल कॅलॅमिटी आल्या, नैसर्गिक आपत्ती आल्या, त्याच्यामध्ये हे गाडल्या गेले. ठीक. रेमनंट्स, शिल्लक राहिलेला भाग. रेमनंट कशाला म्हणायचं? शिल्लक असलेला भाग. ठीक आहे. हा जो शिल्लक राहिलेला भाग असेल आणि त्यांचे जे इम्प्रेशन्स असतील त्या ऑर्गॅनिझम्सचे, इट आर प्रिझर्व्ड अंडरग्राउंड आर कॉल्ड फॉसिल्स. ऑलरेडी आपण सांगितलंय असे पार्ट त्या प्लांटचे किंवा ॲनिमल्सचे की जमिनीमध्ये गाडल्या गेले, ते प्रिझर्व झाले, त्यांना आपण फॉसिल म्हणतो. ठीक. वेल, स्टडी ऑफ फॉसिल इज अन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्होल्युशन. आता इव्होल्युशन मध्ये हे इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? कारण त्यांच्या ह्या फॉसिल्स वरून आपण हे काढू शकतो, जसे जसे वेगवेगळ्या स्ट्रॅटामध्ये, स्ट्रॅटा म्हणजे लेअर, ते गाडल्या जाते, त्याच्यानुसार आपण त्यांचा एज डिटरमाइन करू शकतो की कुठल्या पिरियडमध्ये ते एक्झिस्टिंग होते आणि कुठल्या पिरियडमध्ये ते एक्सटिंक्ट झाले, म्हणजे लोप पावले किंवा मरून गेले. ठीक. हे जर फाइंड आउट करायचं असेल तुम्हाला, पर्टिक्युलर ॲनिमल किंवा प्लांटचं जर एज, पर्टिक्युलरली आपण ॲनिमलचं म्हणू, प्लांटच्या केसमध्ये जे अॅन्युअल रिंग्स प्रेझेंट असतील, फॉर एक्झाम्पल समजा हे झाडाचं स्टेम असेल, हे आपण याला कट केलं तर तुम्हाला याच्यावरती अशा रिंग्स दिसतात. तर या रिंग्सला तुम्ही काय म्हणता? अॅन्युअल रिंग्स. आता अॅन्युअल रिंग्स कशा तयार होतात याच्यावरून आपल्याला गरज नाही. अॅन्युअल रिंग्स, तरी सुद्धा मी एक सांगतोय, अॅन्युअल रिंग्स कशा तयार होतील? ऑटम वूड आणि स्प्रिंग वूड, वेगवेगळ्या सीझन मध्ये वेगवेगळ्या रिंग्स त्याच्यामध्ये तयार होतात आणि त्याला अॅन्युअल रिंग म्हणतो आपण. आणि त्या रिंग्सचा काउंट करून, त्यांची संख्या मोजून, वी कॅन डिटरमाइन द एज ऑफ प्लांट. सिमिलरली ॲनिमलचं एज सुद्धा आपण काढू शकतो. कोणत्या टेक्निकने? कार्बन डेटिंग टेक्निकने. आणि कार्बन डेटिंग टेक्निक म्हणजेच कोणाचा पार्ट झाला? पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स. कारण फॉसिल्स कोणत्या पिरियडमध्ये जिवंत ते ॲनिमल जिवंत होते ते आपण त्याच्यावर शोधून काढणार. राईट. कार्बन डेटिंग टेक्निक मध्ये काय करतात? सी, जेव्हा आपण कुठलंही फूड खातो म्हणजे अल्टिमेटली आपण वी आर हॅव्हिंग कार्बन. काय खातो आपण? कार्बन खातो. आता कार्बन C6C12 असं आपण लिहितो. दिस इज ॲटॉमिक नंबर, दिस इज मास नंबर. ठीक आहे. आता आयसोटोप ही संकल्पना तुम्हाला माहिती आहे. आयसोटोप कशाला म्हणतो आपण? आता ॲटॉमिक नंबर इज सेम अँड देअर मास नंबर इज डिफरंट. आता इथे काय दिसतं? ॲटॉमिक नंबर सेम दिसतो तुम्हाला. आपण खाली काय लिहितोय? ॲटॉमिक नंबर, वरती काय लिहितो? मास नंबर. आता ऍक्च्युअल जो कार्बन असेल, नॅचरल कार्बन, तर तो कसा असा 6C12, म्हणजे ज्याचा ॲटॉमिक मास 12 असेल, पण त्याचा आयसोटोपचा मास किती झालं? 14 झालं. दोन्ही प्रकारचे कार्बन ॲनिमलच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. जेव्हा ॲनिमल मरून जाणार तेव्हा तो फूड खाऊ शकेल का? फूड खाणार नाही, परंतु त्याच्या बॉडीमध्ये दोन्ही प्रकारचे कार्बन प्रेझेंट असतील. इथपर्यंत क्लिअर? वेल, कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल अँड प्लांट स्टॉप्स. आता कार्बन खाणे म्हणजे फूड खाणे, फूड इज अ कार्बन. फूड खाणे हे स्टॉप होऊन जातं त्यांच्या मेल्यानंतर, ते मरून गेल्यानंतर. सिन्स देन ओनली डिकिंग प्रोसेस ऑफ C14 अकर्स कंटिन्युअसली. आपण ऑलरेडी सांगितलं की जो ॲनिमल असेल, जोपर्यंत लिव्हिंग आहे, जिवंत आहे, तोपर्यंत C14 आणि C12 दोन्ही कार्बन त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतील. पण त्यांनी जेव्हा त्याचं फूडचं कन्झम्पशन बंद केलं, फूड खाणं बंद केलं, त्यावेळी काय होणार? C12चा रोल संपला आणि त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणारा C12 हा जशाला तसा राहील, पण C14चं डिके होणं सुरुवात होईल, म्हणजे त्याचं डिग्रेडेशन होणं सुरुवात होणार. परत एक वेळा बघू. दोन प्रकारचे कार्बन प्रेझेंट आहेत, C12 आणि C14. ते आयसोटोप आहेत, दोन्हीही त्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणार. ते आपल्याला फूडमधून मिळतील. क्लिअर? जेव्हा तो ऑर्गॅनिझम मरून जाईल त्यावेळी C14चं डिग्रेडेशन किंवा त्याची झीज किंवा त्याचा क्षरण सुरू होऊन जाणार. कंटिन्युअस प्रोसेस असेल.
In case of dead bodies of plants and animals, instead of remaining constant, the ratio between C14 and C12 changes continuously as C12 is non-radioactive. आपण काय सांगितलं की C12चा याच्यामध्ये रोल येत नाही, काय येत नाही, बिकॉज दॅट इज नॉन रेडिओ. आता रेडिओ ऍक्टिव्ह असणे म्हणजेच काय की जो रेडिएशन त्याच्यापासून इमिट करेल, ठीक आहे ना. आणि C14 हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे आणि यांचा पर्टिक्युलर रेशिओ ठरलेला असेल C14 असा यांचा पर्टिक्युलर ठरलेला एक रेशिओ असेल, ठीक आहे. मग C14 काय, इट इज रेडिओ ऍक्टिव्ह, इट इज नॉन रेडिओ ऍक्टिव्ह, म्हणजे ह्या रेडिओ ऍक्टिव्हिटी शो करणार C14. C12चा रोल संपला. आता जसा जसा वेळ जाणार, ऍज द टाइम पासेस ऑर ऍज द टाइम इज पास्ट सिन्स द डेथ झाल्यापासून जसा जसा वेळ जाणार, तर ॲनिमल कॅन बी एज ऑफ द ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ C14. जसाही तो ऑर्गॅनिझम मरून गेला तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या C14 कार्बनची रेडिओ ऍक्टिव्हिटी आपण स्टडी करणार आणि रेशिओ ऑफ C12 अँड C14 विल बी स्टडी. C14 आणि C12चा एक पर्टिक्युलर आपण सांगितलं रेशिओ ठरलेला आहे. मग तो रेशिओ सुद्धा चेंज होऊन जाणार आणि C14 हा रेडिओ ऍक्टिव्ह असल्यामुळे आपण त्याची रेडिओ ऍक्टिव्हिटी चेंज करणार. त्याचा हाफ लाईफ म्हणजेच काय की C14 ची क्वांटिटी फॉर एक्झाम्पल अगोदर होती समजण्यासाठी म्हणून 200 ग्राम, काही 5 वर्षानंतर फॉर एक्झाम्पल ती झाली किती लिहिली 200, इथे झाली 100 ग्राम. याचा अर्थ झाला की 50% त्याची रेडिओ ऍक्टिव्हिटी काय कमी झाली, म्हणजे त्याचं डिग्रेडेशन झालं. म्हणजेच त्याचा हाफ लाईफ किती झाला 5 इयर्स. 5 वर्षामध्ये त्याची ओरिजिनल क्वांटिटी हाफ झाली. म्हणजेच रिडक्शन इन द क्वांटिटी ऑफ पर्टिक्युलर एलिमेंट टू हाफ ऑफ इट्स ओरिजिनल क्वांटिटी इज टर्म्ड एज हाफ लाईफ, ठीक आहे. मग हाफ लाईफ आपण त्याची रेडिओ ऍक्टिव्हिटी काउंट करणार, त्याच्यावर त्याचा हाफ लाईफ आपल्याला मिळणार आणि C14 आणि C12चा आपण रेशिओ काउंट करणार, त्याच्यावरून आपण त्या पर्टिक्युलर प्लांट किंवा ॲनिमलचं काय करणार एज डिटरमाइन करणार. इट इज यूज्ड इन पॅलिओन्टॉलॉजी अँड अँथ्रोपोलॉजी फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स. मग हे जे डिग्रेडेशन किंवा रेडिओ ऍक्टिव्हिटी जी C14 ची आहे त्याचा वापर आपण कशामध्ये करतो, पॅलिओन्टॉलॉजी मध्ये करतो आणि अँथ्रोपोलॉजी मध्ये करतो. क्लिअर. सो दिस इज अबाउट युअर कार्बन डेटिंग मेथड, ठीक आहे. चला पुढे जाऊ. आता याच्यामध्ये सायंटिस्ट दाखवलाय यांनी कार्बन डेटिंग टेक्निक हे शोधून काढलं, ठीक आहे. कार्बन डेटिंग मेथड इज बेस्ड अपॉन द रेडिओ डिके ऑफ नॅचरली ऑकरिंग C14 अँड इट इज डेव्हलप्ड बाय विलार्ड लिबिक, हे सायंटिस्टचं नाव झालं. मग दिस इज द फादर म्हणू शकतो किंवा पायोनियर म्हणू शकतो आपण ऑफ कार्बन डेटिंग टेक्निक, फॉर विच ही हॅड गॉट ऑर रिसिव्ड नोबेल प्राइज. ठीक. आता हे तुम्हाला काय दिसतंय, स्ट्रक्चर ऑफ ग्राउंड लेवल अँड फॉसिल्स पॅलिओन्टॉलॉजी. सी हियर. आता इथे वेगवेगळे थर तुम्हाला दिसतात. दिस इज वन लेअर, हा दुसरा लेअर, ठीक आहे. थर्ड लेअर, म्हणजे एक एक लेअर एकमेकावरती चढलेले तुम्हाला दिसतात किंवा प्रेझेंट असताना दिसतात. याचा मिनिंग काय झाला की ज्या पिरियड मध्ये जो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असेल, फॉर एक्झाम्पल 10,000 इयर्स अगो, याच्यानुसार आपण घेऊ इनव्हर्टिब्रेट्स प्रेझेंट होते, इनव्हर्टिब्रेट्स. ठीक. आता हे इनव्हर्टिब्रेट्स मरून गेले, ठीक, आणि त्यांचे आता सापळे त्याच्यामध्ये गाडले गेले. असं समजू आपण की हे मरून गेले म्हणजे याच्यावरती असा एक थर तयार झाला. हळूहळू त्यांच्यावरती माती जमा झाली किंवा स्टोन्स जमा झाले, व्हॉट एव्हर, यांचा एक लेअर तयार झाला. ठीक आहे. यांच्यानंतर जे ॲनिमल्स असतील ते सुद्धा एक वेळ मरून जातील. सेकंड नंबर घेतला आपण इथे रेप्टाइल, अँफिबियन्स आणि पायसेस. इथे लिहितो मी रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे, पायसेस म्हणजे फिशेस, आणि तिसरा काय घेतला आपण अँफिबियन, अँफिबियन्स. आता हे सुद्धा मरून जातील, हे मरून जातील म्हणजे यांच्यावरती सुद्धा आपण असं समजू की हे गाडले गेले जमिनीमध्ये, हे सुद्धा जमिनीमध्ये गाडले गेले. थर्ड केस मध्ये घेऊ आपण, वरती रेप्टाइल्स घेतले इकडे, हा पहिली इरा सोडून द्या, परत रेप्टाइल्स घ्या. काही रेप्टाइल्स आता शिल्लक असतील ते सुद्धा मरून जातील, तेही गाडल्या जातील आणि त्यांच्यावरती सुद्धा असे लेअर तयार होतील. आणि फायनली एव्ज आणि मॅमल्स, एव्ज आणि मॅमल्स. एव्ज म्हणजे पक्षी, बर्ड्स, आणि मॅमल्स म्हणजे
लाईक ह्युमन बिईंग ऑर मेमरी ग्लँड बिअरिंग ॲनिमल्स, हे सुद्धा मरून जातील आणि यांचं सुद्धा आता याच्यावरती एक थर तयार होणार. म्हणजे इन शॉर्ट असा झाला, जे सगळ्यात खालच्या लेअरमध्ये तुम्हाला जे सापडणार, असं समजा हे 5,000 वर्ष अगोदर होते, हे 2,000 वर्ष अगोदर होते, 2000 इयर्स अगो, आणि याला म्हणू आपण 5,000 इयर्स अगो. म्हणजे सगळ्यात खालचा जो लेअर असेल तिथे जे तुम्हाला ॲनिमल सापडतील त्यांचं ओरिजिन हे त्याच्या वरच्यापेक्षा अगोदरचे असतं, त्यांचा पिरियड ह्या वरच्यांपेक्षा अगोदरचा असेल, हे क्लिअर झालंय. मग असंच सगळ्या लेअरमध्ये जे जे ॲनिमल्स गाडल्या गेले असतील, जे प्रेझेंट असतील, ते तितके जुने असणार. म्हणजे सगळ्यात जुने सगळ्यात खालच्या लेअरमधले असतील, त्यांचं एज जास्त असेल. 2 नंबरला जे सापडतील त्यांचं एज यांच्यापेक्षा कमी असेल, यांचं कमी असेल, आणि सगळ्यात टॉप लेअरला जे असतील त्यांचं एज सगळ्यात कमी असेल. सो दॅट इज अबाउट द पॅलिओन्टॉलॉजिकल स्टडी. ठीक आहे. वेल, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स अँड डिस्कस द कॅरेक्टर्स ऑब्झर्व. आता हे तुम्हाला वेगवेगळे ॲनिमल्स इथे दिसत आहेत. कशाबद्दल आपण ॲनिमल बघणार आहे? बिकॉज these serves the purpose of connecting links. They act as connecting links. Connecting links. आता कनेक्टिंग लिंक कशाला म्हणायचं? कनेक्टिंग लिंक म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, एक्स ऑर्गॅनिझम असेल आणि हा झेड ऑर्गॅनिझम असेल. ठीक आहे. आता या ऑर्गॅनिझमचे काही कॅरेक्टर, एक्स ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर आणि वाय ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर, जर हे वाय मध्ये झेड ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर हे जर वाय मध्ये दोघांचे कॅरेक्टर सापडत असतील तर वाय बिकम्स कनेक्टिंग लिंक बिटवीन एक्स अँड झेड. परत एक वेळा, एक्स हा ॲनिमल आहे, याच्यामध्ये काही पर्टिक्युलर कॅरेक्टर्स आहेत. झेड हा एक ॲनिमल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एक पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे. या दोघांचे कॉमन कॅरेक्टर जर वाय मध्ये सापडत असतील तर याचा अर्थ हा होतो की एक्स आणि झेडला जोडणारा किंवा लिंक करणारा ॲनिमल असेल, दॅट वुड बी युअर वाय. ठीक आहे. इथे एक एक्झाम्पल दिले आपल्याला, डक बिल प्लॅटिपस, सेकंड इज ऑफ लंग फिश अँड थर्ड इज ऑफ पेरिपेटस. आता हे कनेक्टिंग लिंक कुणामधले आहेत ते आपण बघू. सी हियर, सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच they can be related to two different groups, hence they are called connecting link. काही प्लांट्स किंवा ॲनिमल्स असे असतील की जे त्यांचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर शेअर करतात. जसं मी इथे एक्स आणि झेड सांगितलं, एक्सचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर आणि झेडचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे बाहेरून दिसणारे कॅरेक्टर हे वाय मध्ये सापडतायत. याचा अर्थ हा झाला एक्स आणि झेड या दोघांना जोडणारा दुवा, त्यांची लिंक ही कोण असणार? वाय. आणि त्या वायला आपण इथे काय म्हणू? कनेक्टिंग लिंक म्हणून. ठीक आहे. उदाहरण बघू आपण डायरेक्टली. फॉर एक्झाम्पल, पेरिपॅटस. आता पेरिपॅटस मध्ये कोणते कोणते कॅरेक्टर दिसतात? सेगमेंटेड बॉडी. सेगमेंटेड बॉडी म्हणजे सी, यू कॅन सी हियर पेरिपॅटस. यांचे हे बॉडीवरती तुम्हाला असे सेगमेंट दिसतात. सेगमेंट म्हणजे असे तुकडे तुकडे झाल्यासारखे भाग दिसतात, सेपरेट झालेले भाग. त्याला सेगमेंटेड बॉडी बनायचं. थिन क्युटिकल, याच्यावरती तुम्हाला हा जो दिसतो लेअर, दिस इज अ थिन क्युटिकल. क्युटिकल म्हणजे त्याचा प्रोटेक्टिव्ह लेअर, तो सुद्धा प्रेझेंट आहे. अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. आता हे जे दिसत आहे तुम्हाला, जसं की किंगडम ॲनिमल मध्ये तुम्ही शिकणार निरिस, ॲनिलिड. ॲनिलिड मध्ये तुम्हाला पॅरापोडिया. पॅरापोडिया म्हणजे त्यांची सपोज दिस इज अ बॉडी आणि या दोन्ही बॉडीच्या बाजूला असे पायासारखे स्ट्रक्चर असतात ज्यांना लोकोमोशन मध्ये, मुवमेंट मध्ये हेल्प करतात. त्याला तुम्ही काय म्हणणार? पॅरापोडिया. म्हणजे या ऑर्गॅनिझम मध्ये सेगमेंटेड बॉडी दिसली आहे, थिक क्युटिकल दिसले, पॅरापोडिया पण दिसले. ठीक आहे ना. म्हणजेच काय मिनिंग याचा झाला? सिमिलरली आता हे 3 कॅरेक्टर याच्यामध्ये दिसले आपल्याला. सिमिलरली दीज ॲनिमल्स शो ट्रकियल रिस्पिरेशन. ट्रकियल रिस्पिरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ इन्सेक्ट. इथे लिहू आपण. ट्रकियल रिस्पिरेशन कोणामध्ये सापडतो? तुम्हाला इन्सेक्ट्स मध्ये सापडतात. ठीक आहे ना. ट्रकियल रिस्पिरेशन शो करतात. आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. ओपन सर्क्युलेटरी सिस्टम हे कॅरेक्टरिस्टिक कोणाचं झालं? ऑर्थ्रोपोडा. ऑर्थ्रोपोडा म्हणजे ज्याच्यामध्ये मॅक्झिमम इन्सेक्ट असतील. इन्सेक्ट मध्ये सर्क्युलेटरी सिस्टम ही ओपन टाइपची असणार. लक्ष द्या, आपण ऑलरेडी सांगितलं पॅरापोडिया, क्युटिकल, सेगमेंटेड बॉडी हे तिन्ही कॅरेक्टर कोणाचे आहेत? ॲनिलिडा. फायलम ॲनिलिडा. किंगडम ॲनिमल मध्ये आपण हे शिकू. ठीक आहे ना. ॲनिलिडाचे कॅरेक्टर हे झाले. आणि ऑर्थ्रोपोडचे काय झाले? ट्रकियल रिस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टम.
हे कॅरेक्टर कोणाचे झाले? तुमच्या ऑर्थ्रोपोडाचे. याचा अर्थ हा झाला की पेरिपेटस हा जो ऑर्गॅनिझम आहे, हा जो अॅनिमल आहे, ऑर्थ्रोपोडाचे सुद्धा कॅरेक्टर दाखवतो आणि ॲनिलिडाचे सुद्धा कॅरेक्टर दाखवतो. दॅट मीन्स इट इज द कनेक्टिंग लिंक. That is why we call peripatus as a connecting link. It is connecting link between annelida and arthropoda. समजते? सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण, डक बिल्ड प्लॅटिपस. एक एक्झाम्पल घेऊ. आता डक बिल्ड प्लॅटिपस इट इज अ मॅमल आणि मॅमल्स आर जनरली विव्हिपेरस. विव्हिपेरसचा अर्थ होतो की जे डायरेक्ट त्यांच्या बाळाला जन्म देतात. परंतु दिस डक बिल्ड प्लॅटिपस ले एग्स, हा अंडे देतो. म्हणजेच यांनी कोणतं कॅरेक्टर दाखवलं? ओव्हिपेरस. ओव्हिपेरस म्हणजेच ओव्हिपेरस मीन्स एग लेईंग, जे अंडी देतात त्याला ओव्हिपेरस म्हणतात. पण हा तर मॅमल आहे. मॅमल तर डायरेक्ट जन्म देतात बाळाला, पण यांनी काय दिले? अंडे दिले. आणि सेकंड, well, like reptiles show presence of mammary glands and hairs. आता हे जे एग देण्याचं कॅरेक्टर हे कोणाचं आहे? रेप्टाईल, सरपट्टा रेप्टाईल. जसं की पाल असेल, सरडा असेल, स्नेक असेल, ऑल दीज आर रेप्टाइल्स. ते अंडी देतात. आणि मॅमरी ग्लँड हे कोणाचं कॅरेक्टर? मॅमलचं कॅरेक्टर. ठीक आहे. मग या दोघांचे कॅरेक्टर हा डक बिल्ड प्लॅटिपस शेअर करतो. मग त्या दोघांमधले लिंक कोण झाला? हा प्लॅटिपस झाला. म्हणून प्लॅटिपस, डक बिल्ड प्लॅटिपस इज कन्सिडर्ड ॲज कनेक्टिंग लिंक. आता लंग फिश घ्या. नॉर्मली फिशेस हे रिस्पिरेशन कशाने करतात? त्यांच्या गिल्सनी. गिल्स प्रेझेंट असतात. पण हा जो लंग फिश असेल, इट परफॉर्म्स रिस्पिरेशन विथ द लंग्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ बिंग फिश. फिश जरी असला तरी तो लंग्सच्या माध्यमातून रिस्पिरेशन करतो. समजलं? त्यांनी रिस्पिरेशन कशाच्या माध्यमातून करायला हवं? खरं तर गिल्सच्या माध्यमातून करायला हवं. गिल्स, राईट? That is why these examples indicate that mammals are evolved from reptiles and amphibians from fishes. म्हणजे मॅमल कोणापासून तयार झालेले असले पाहिजे? रेप्टाइल्स पासून तयार झालेले असले पाहिजे. का? कारण रेप्टाइल सारखे कॅरेक्टर मॅमल मध्ये दिसतात. ठीक आहे, कनेक्टिंग लिंक मध्ये. आणि अँफिबियन आणि फिशेस पासून हे अँफिबियन तयार झालेले असावेत. इट इज इंडिकेटेड बाय द कनेक्टिंग लिंक. सो दिस इज अबाउट युअर कनेक्टिंग लिंक्स. वेल, okay, and finally last sixth evidence of your evolution is embryological evidence. Embryological evidence म्हणजे एम्ब्रायोची डेव्हलपमेंट होताना एम्ब्रायो कसा तयार झाला आपण ऑलरेडी सांगितलंय. इट इज मेड फ्रॉम झायगोट. हा झायगोट पासून तयार झालाय. एम्ब्रायोची डेव्हलपमेंट होताना इथे वेगवेगळे एक्झाम्पल तुम्हाला दिसत आहेत. तुमच्या बुक मधलं पिक्चर आपण इथे घेतलाय. सी इट इज अ फिश, सॅलामेंडर, टॉर्टॉइस, चिकन, पिग, काऊ, रॅबिट आणि मॅन. ही सगळ्यांची एम्ब्रायो आहेत. समजला? आता एम्ब्रियोलॉजिकल ही झाली स्टेज फर्स्ट. इथे जर तुम्ही स्टेज फर्स्टला जर ऑब्झर्व केलं, ठीक आहे, तर सगळ्यांची एम्ब्रायोची डेव्हलपमेंट तुम्हाला सारखीच दिसेल. त्यांचा शेप सारखा दिसेल. त्यांच्यामध्ये गिल्स दिसतील. दीज आर द गिल्स. एक गिल लाईक स्ट्रक्चर. सगळ्यांमध्ये एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंट तुम्हाला सारखे दिसेल. सगळ्यांमध्ये म्हणजे कुणामध्ये? रॅट मध्ये सुद्धा, फिश मध्ये, टॉर्टॉइस, चिकन, पिग, काऊ आणि मॅन, सगळ्यांमध्ये स्टेजेस एम्ब्रियोच्या ह्या सारख्या दिसतील. परंतु जसे जसे आता स्टेज 2 बघा, यांच्यामध्ये बदल येत गेला. आता चेंजेस सुरू झाले. आणि अडल्ट होते वेळी प्रत्येकाचे तुम्हाला शेप चेंज दिसतील. क्लिअर? मग जर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट ह्या सगळ्या अॅनिमल्स मध्ये सारखी असेल तर यांचं ओरिजिन सुद्धा सारखंच असेल. परंतु दिस इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. का? कारण सुरुवातीच्या कंडिशन मध्ये एम्ब्रायो सारखे असतात, पण नंतरच्या कंडिशन मध्ये एम्ब्रायो मध्ये काय होतो? चेंज होतो. दॅट इज वाय दिस इज नॉट परफेक्ट एव्हिडन्स फॉर एव्होल्युशन. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अगोदरचे जे मॉर्फॉलॉजिकल, अॅनाटॉमिकल किंवा पॅलेओन्टॉलॉजिकल जे एव्हिडन्सेस आपण बघितले ते परफेक्ट एव्हिडन्सेस राहतील. परंतु एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्स आपण हा कन्सिडर का करणार नाही? जरी पुस्तकात दिलं नसेल तरी सुद्धा मी सांगतोय, हे आपण कन्सिडर का करत नाही? कारण सुरुवातीच्या कंडिशन मध्ये त्यांचे शेप साईज सारखे असतील, डेव्हलपमेंट सारखी दिसेल, पण जसं जसं त्यांच्यामध्ये ग्रोथ व्हायला लागेल, स्टेजेस बदलत जातील, तसं तसं त्यांचे शेप आणि त्यांचे फॉर्म चेंज होत जातील. दिस इज नॉट परफेक्ट प्रूफ फॉर embryological or evidence for embryology, I mean your evolution.
ठीक आहे. सो दिस इज हाऊ वी फिनिशेस और वी कम्प्लीट्स ऑल द एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. या चॅप्टर मध्ये आपण काय बघितलं, इव्होल्युशन कसं झालं, इव्होल्युशनच्या स्टेजेस कशा असू शकतात, प्रोबेबल काय होतं, किंवा कुठली थेरी ही इव्होल्युशन साठी एक्सेप्ट केली गेली, जसं की ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट वॉज द एक्सेप्टेड थेरी, आणि वेगवेगळे एम्ब्रियोलॉजिकल इव्होल्युशनरी एव्हिडन्सेस वी हॅव सीन. आता इथे मी थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये या चॅप्टरचा पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करू. थँक्यू.